महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकरांची वंचित पार्टी येण्यावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। महाविकास आघाडीत जागा वाटपाचा फॉर्म्युलाही तयार असल्याची माहिती। वंचितला 2 जागा दिली जाण्याची शक्यता। पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात एकीने लढण्याची शक्यता कमी। वंचित आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। तर दुर्दैवाने मोदींविरोधात लढणारे कुटुंबाला प्राधान्य देणारे आंबेडकरांची इंडिया आघाडीवर सुद्धा टीका। इंडिया आघाडीमध्ये मतभेद नाहीत, जागा वाटप लवकरच होईल। खासदार सुप्रिया सुळे यांची माहिती। सगळ्यांमध्ये समन्वय आहे, लवकरात लवकर इंडिया आघाडीमधील जागा वाटप जाहीर होणार असल्याची माहिती। लोकसभेसाठी भाजप जानेवारी अखेर उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता। दिल्लीतील बैठकीत विचारमंथन झाल्याची माहिती। एकूण जागांची 3 गटात विभागणी केली जाण्याचा अंदाज। वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कमिटीच्या बैठकीचं उद्या आयोजन। लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यातील 30 जागांवर लढण्याची वंचित तयारी करत असल्याची माहिती। आगामी निवडणुकांसंदर्भात बैठकीत चर्चा होणार। वंचित बहुजन आघाडीची भारतीय स्त्री मुक्ती दिन परिषद आज नागपुरात होणार। परिषदेला वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर मार्गदर्शन करणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज अमरावती दौऱ्यावर एका खासगी कार्यक्रमात उपस्थिती लावणार। त्यानंतर पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद। राष्ट्रवादी कुणाची यावर निवडणूक आयोगाचा निकाल थेट पुढच्या वर्षी येणार। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ताबा कुणाचा यावर सुरू असलेला शरद पवार आणि अजित पवार गटाचा युक्तिवाद 8 डिसेंबरला पूर्ण। त्यानंतर निवडणूक आयोगाकडून निर्णय राखीव। राज्य मागासवर्ग आयोगाची बुधवारी पुण्यात बैठक। मराठा समाजाच्या सर्वेक्षणातील अटी आणि संदर्भ म्हणजेच टर्म्स ऑफ रेफरन्स बदलण्याची शक्यता। त्यामुळे बैठकीकडे अवघ्या राज्याचं लक्ष। मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगेंनी 20 जानेवारीपासून मुंबईत आमरण उपोषण करण्याचा इशारा। उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। उपोषणाचा निर्णय नको, फडणवीसांचं आवाहन। मनोज जरांगे पाटलांनी तातडीनं आरक्षण देण्याची मागणी केल्यानंतर अजित पवारांची ही प्रतिक्रिया। कायद्याच्या चौकटीतच सरकारला काम करावं लागतं, जरांगेंनी संयमी भूमिका घेण्याचं आवाहन। मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाची तयारी सुरू। कार्यकर्त्यांकडून आझाद मैदान आणि शिवाजी पार्क परिसराचा आढावा। आता वडिलांच्या नावाआधी आईचं नाव लागणार, अजित पवारांची माहिती। राज्य सरकारकडून मंत्री आदिती तटकरेंच्या नेतृत्वात 4थं महिला धोरण। त्या पार्श्वभूमीवर निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याचं स्पष्ट। सुट्टी असताना सुनील केदार यांचं सदस्यत्व रद्द करण्याची घाई का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा सवाल। केदार यांना नागपूर जिल्हा बँक घोटाळ्यात नुकतीच 5 वर्षांची शिक्षा झाली। देवेंद्र फडणवीसांनी सलीम कुत्ता प्रकरणात एसआयटी तर्फे चौकशी करण्याचे दिलेत आदेश। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्यांचे प्राण कंठाशी आल्याची चित्रा वाघ यांची टीका। बारसू सोलगाव रिफायनरी प्रश्नी मुख्यमंत्र्यांना जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात भेटणार। रिफायनरी विरोधी संघटनेच्या बैठकीतला निर्णय। स्वच्छतेचा मुंबई पॅटर्न राज्यात राबवणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा। बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या संपूर्ण स्वच्छता मोहिमेला लोक चळवळीचं स्वरूप, एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। सुतार समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा। सुतार समाजाच्या उन्नतीसाठी संत भोजलिंग काका आर्थिक विकास महामंडळ स्थापन होणार। कोरोना काळातील खरेदी घोटाळ्याच्या चौकशीमध्ये दोषी आढळल्यास कारवाई होणार, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचं वक्तव्य। निसर्गाशी नातं जुळवायचं असेल तर शेतीशिवाय पर्याय नाही, त्यामुळे मुलांमध्ये शेतीविषयाची आवड निर्माण होणं गरजेचं असल्याचं पालकमंत्री दीपक केसरकरांचं वक्तव्य। आगामी काळात पहिलीच्या अभ्यासक्रमापासूनच शेती विषयाचा समावेश होणार। अरबी समुद्रातील शिवस्मारकावरून मनसेची बीडमध्ये बॅनरबाजी। पंतप्रधान नरेंद्र मोदींसह शरद पवारांना मनसैनिकांकडून केलं लक्ष्य। राज्यामध्ये JN1 कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये सातत्यानं वाढ। रविवारी राज्यभरात JN1 व्हेरियंटचे 9 रुग्ण सापडले। पुणे जिल्ह्यामध्ये JN1 व्हेरियंटचे 3 रुग्ण। मागच्या आठवड्यामध्ये राज्यभरात JN1चा पहिला रुग्ण सापडल्यानंतर आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर। स्वदेशी INS इंफाळ मुंबई नौदलाच्या ताफ्यात सामील होणार। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत उद्या मुंबईत नेव्हल डॉकयार्ड इथं खास सोहळ्याचं आयोजन। कुलाबा वगळता मुंबईमध्ये वायू प्रदूषणात घट। मुंबईचा सरासरी AQI 150 पार।
शनी शिंगणापूर देवस्थान ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांची आणि ट्रस्टची चौथी बैठकही निष्फळ, त्यामुळे विविध मागण्यांसाठी कर्मचारी आजपासून संपावर. मुंबईतील सिद्धिविनायकाच्या चरणी भक्तांकडून अनेक प्रकारचे दागिने अर्पण. याच दागिन्यांचा लिलाव होणार. आभूषणांचा सकाळी 11 वाजल्यापासून मंदिर परिसरात लिलाव होणार. कोल्हापूर लगतच्या भागातील बंद केलेला पाणी पुरवठा सुरळीत. 6 दिवस बंद असलेला पाणी पुरवठा अखेर सुरू. शिंगणापूर बारळी भागातल्या नागरिकांनी सोडला सुटकेचा निश्वास. देशासह राज्यात आज ख्रिसमसचा उत्साह. चर्चमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई. विविध धार्मिक कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन. येशू ख्रिस्ताच्या जन्मासाठी वसई नगरी सज्ज. मिनी गोवा म्हणून ओळख असलेल्या वसईमध्ये ख्रिसमस सणाचा उत्साह. नंदुरबारच्या मुंदलवड पाडा गावामध्ये 101 वर्ष जुन्या चर्चला सुद्धा विद्युत रोषणाई. 101 वर्षापासून ब्रिटिशकालीन चर्चमध्ये दर रविवारी प्रार्थना. मोठ्या संख्येनं ख्रिश्चन बांधवांचा सहभाग. नाताळच्या पूर्वसंध्येला मावळ तालुक्यातील अनेक चर्चमध्ये रंगीबेरंगी विद्युत रोषणाई. येशू ख्रिस्ताच्या जन्माची. हिंगोली शहरातील चर्चमध्ये ख्रिसमस निमित्त आकर्षक रोषणाई. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये असलेल्या चर्चमध्ये सजावट. नाताळ सणानिमित्त जालना शहरातील क्राइस्ट चर्चला विद्युत रोषणाई. नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर त्याच्या पूर्वसंध्येला जालन्यातल्या क्राइस्ट चर्चमध्ये भाविकांची गर्दी. चिंचवड शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये ख्रिसमसची धूम. येशू ख्रिस्ताचा जन्म सोहळा आनंदात साजरा. वसईतील नाणांगावमध्ये यावर्षी ख्रिसमसच्या निमित्तानं वेगवेगळे सामाजिक संदेश देणारे देखावे. देशविदेशातील कलाकृतींचं प्रदर्शन करत दिलाय समानतेचा संदेश. ख्रिसमसच्या निमित्तानं चेन्नईतील सेंट थॉमस चर्चला सुंदर सजावट. दक्षिण भारतात सुद्धा ख्रिसमसचा उत्साह. मध्य प्रदेशातील उज्जैन शहरातील मुख्य कॅथलिक चर्चमध्ये ख्रिसमस सेलिब्रेशन. नागरिकांमध्ये उत्साह. सलग सुट्ट्यामुळे कोल्हापुरात अंबाबाई चरणी दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी. मागच्या 2 दिवसापासून 3.5 लाखापेक्षा अधिक भाविकांनी घेतलं अंबाबाईचं दर्शन. सलग सुट्ट्यामुळे पर्यटकांनी श्रीवर्धन समुद्र किनारा गजबजला. हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊस, समुद्र किनारे तुडुंब भरले. वीकेंड आणि नाताळच्या सुट्ट्यामुळे पर्यटकांची रेलचेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात हजारो पर्यटकांची भेट. सलग आलेल्या सुट्ट्यामुळे पर्यटकांची प्रचंड गर्दी. समुद्र किनारे गजबजले. रायगड जिल्ह्यामध्ये पर्यटनासाठी एसटी बसला मोठी पसंती. ऐन सुट्टी काळात पर्यटकांची कोकण आणि विशेषतः रायगड जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांवर वर्दळ. प्रवासाचं सोयीस्कर साधन म्हणून पर्यटकांची एसटीला पसंती. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर रात्रीच्या सुमारास पुन्हा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी. खालापूर टोलनाक्याजवळच्या बोरघाटात वाहतूक कोंडी. 7 ते 8 किलोमीटरपर्यंत लागल्या होत्या वाहनांच्या रांगा. जेजुरीमध्ये पुणे पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी. नाताळच्या सुट्टीमुळे राज्यातील हजारो भाविकांनी महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबाचं घेतलं दर्शन. लोणावळ्यामध्ये वीकेंड आणि नाताळ सण साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटकांची गर्दी. टायगर आणि लायन्स पॉइंट जवळ शेकडो पर्यटकांचा सहभाग. लातूरच्या अहमदपूर इथल्या बौद्ध धम्म परिषदेला खासदार सुधाकर शृंगारेंची हजेरी. गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना केलं अभिवादन. 24 डिसेंबरचा शब्द सरकारनं न पाळल्यामुळे बार्शीतील मराठा समाज आक्रमक. मराठा समाजानं बार्शी तालुक्यातील तहसील कार्यालयासमोर केलं बोंबा मारू आंदोलन. गांधीनगर वसाहत रुग्णालयाला लागलेल्या समस्यांचं ग्रहण अजूनही सुरूच. माजी आमदार अमल महाडिक यांच्याकडून आरोग्यमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू. राज्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये रात्री अपरात्री शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांच्या निवासाची सोय होणार. 116 बाजार समित्यांमध्ये घोषित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन लवकरच उभारलं जाणार. मुंबईमध्ये पारा 18 अंशांपर्यंत घसरला. 2 दिवसात धुक्याची चादर पसरणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. थंडीचा आनंद घेतानाच मुंबईकरांना काळजी घेण्याचं सुद्धा आवाहन. पुणे शहरात सुद्धा थंडीचा कडाका वाढला. शहराचा पारा 11 अंशांपर्यंत खाली. अरबी समुद्राकडून आलेल्या थंड वाऱ्यामुळे गारठा वाढल्याचा हवामान खात्याचा अंदाज. चंद्रपूरचा पारा 12 अंशांपर्यंत खाली घसरला. दरम्यान आणखी पुढचे 2 दिवस थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता.
मध्य रेल्वेवर धूक सुरक्षा यंत्रणा बसवली जाणार. कमी दृश्यमानतेत सुद्धा आणि गाड्यांचा वक्तशीरपणा राखण्यासह सुरक्षेतही फायदा होणार. धुक्यामुळे लोकल आणि मेल एक्सप्रेसचं वेळापत्रक कोलमडत असल्यानं रेल्वेचा निर्णय. पुणे शहरातील वाहतूक संरचनेमध्ये 2023 मध्ये बदल. मेट्रो आल्यानं चांदणी चौकात कोट्यवधी खर्चून उड्डाणपुलाचं बांधकाम पूर्ण, मात्र वाहतूक कोंडीवर परिणाम नाहीच. गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये फेरीवाल्यांना बंदी. स्वच्छता मोहिमेअंतर्गत मुंबई पालिकेचा निर्णय. नगरमध्ये 1.5 वर्षांपासून रस्त्यावर लाईटच नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांकडून महापालिका प्रशासनाच्या निषेधार्थ टेंभा मोर्चा. हातात टेंभा घेत नागरिक उतरले रस्त्यावर. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऊसतोड कामगारांचं आजपासून कोयदा बंद आंदोलन. ऊसतोडणी वाहतूक कामगार संघटनेचा निर्णय. साखर कारखानदार आणि ऊसतोड कामगारातील संघर्ष चिघळण्याचा अंदाज. जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी मनसे आक्रमक. कापसाला चांगला भाव मिळत नसल्यानं मनसेचं आंदोलन. भाव न मिळाल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा. भाईंदरमध्ये हिंदू स्मशानभूमीत पाळीव प्राण्यांचंही दहन. भाईंदरच्या स्मशानभूमीतला धक्कादायक प्रकार समोर. पालिका प्रशासनावर नागरिकांकडून नाराजी व्यक्त. बुलढाण्यामध्ये जिल्हा साहित्य संघाच्या वतीनं साहित्य संमेलनाचं आयोजन. संमेलनामध्ये साहित्य विकास आणि राजकारणावर चर्चा. साहित्यप्रेमींची मोठ्या संख्येनं उपस्थिती. पंढरपुरात विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल. उद्यापासून शिवपुराण कथेबरोबरच रथमहोत्सवाला सुरुवात होणार. पंढरपुरातल्या रस्त्यांवर विद्युत रोषणाई. बुलढाण्याच्या आंबेटाकळी गावामध्ये 10 दिवसीय बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचं आयोजन. शिबिरात 48 उपासकांनी घेतली श्रामणेर दीक्षा. 21 डिसेंबरपासून सुरू झालेल्या शिबिराचा 30 डिसेंबरला समारोप होणार. बुलढाण्यामध्ये अनोख्या विवाहाची चर्चा. संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन करत केला विवाह. मोठ्या संख्येनं नागरिकांची उपस्थिती. शासनानं दुधाला प्रति लिटर 5 रुपये अनुदान जाहीर केल्याचा बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदा. दररोज 11 लाख रुपये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळण्यास मदत. तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाची मंदिर संस्थांच्या वतीनं तयारी. तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचंही आयोजन. पालघरमध्ये 125 शाळा अनधिकृत घोषित. वसई विरार पालिका हद्दीत सर्वाधिक शाळा असल्याची माहिती. प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या शाळांचा समावेश. नंदुरबार बस आगारामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ बसस्थानक अभियानांतर्गत आरोग्य शिबिराचं आयोजन. ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा फायदा. लातूर जिल्ह्यातील भादा पोलिसांकडून कला केंद्रावर मद्यधुंद अवस्थेत राडा. संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही चित्रित. गाड्यांचीही केली तोडफोड. संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी. लातूरच्या शिवाजीनगर परिसरात अनोळखी तरुणाचा मृतदेह. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद. मृतदेहाची ओळख पटवण्याचं पोलिसांसमोर आव्हान. कर्जतच्या वेणगावमधील एका तरुणाची निर्घृण हत्या. वेणगावातील कुणाल उर्फ रॉनी आमरे याची अज्ञातांकडून दगडानं ठेचून हत्या. मुंबई बांद्रा खेरवाडी हायवे ओव्हरब्रिजवर मांजामुळे एकाचा गळा चिरून दुचाकीस्वाराचा मृत्यू. पतंग उडवणं माणसाच्या जीवावर बेतलं. लातूरच्या खतळा खुर्द गावामध्ये डोक्यावर धारदार शस्त्रानं वार करून मुलाकडूनच आईची हत्या. घटनास्थळावरून फरार झालेल्या आरोपीला पोलिसांकडून अटक. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात भीषण अपघात. मोटरसायकल चालकाचा जागीच मृत्यू. अपघातात 3 जण जखमी. खराब रस्त्यामुळे अपघात झाल्याची माहिती. वर्षाला 2 कोटी नोकऱ्या देण्याचं काय झालं असा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा सवाल. गेल्या वर्षभरात बेरोजगारीचं प्रमाण 10% वाढल्याचंही खरगेंचं वक्तव्य. सिलिकपुडीच्या प्रियांका दे यांनी केकमध्ये साकारली राम मंदिराची प्रतिकृती. प्रतिकृती बनवण्यासाठी लागला 2 महिन्यांचा कालावधी. अयोध्येतील राम मंदिरामध्ये रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेची तयारी सुरू. दुसरीकडे गुजरातमध्ये मंदिराच्या शिखरावर लावले जाणारे ध्वजस्तंभ होत आहेत तयार. उत्तर भारतामध्ये दाट धुक्याची चादर. जम्मू काश्मीर हिमाचलमध्ये हिमवर्षाव. दक्षिणेतील निलगिरीतील तापमान 0 अंशावर. थंडीसोबत प्रदूषण वाढल्यानं राजधानी दिल्लीत श्वास घेणं झालंय कठीण. हिमालयाच्या परिसरात जोरदार हिमवृष्टी. राजधानी दिल्लीत थंडीचा कडाका वाढला. 185 रोहिंग्या मुसलमान हिंदी महासागरात अडकल्याची घटना. अंदमान निकोबार बेटाजवळ बोटीचं शेवटचं दर्शन. बोटीमध्ये 88 महिलांसह लहान मुलांचाही समावेश.
श्रीलंकेमध्ये अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणी 15,000 जणांना ताब्यात घेतलं। त्यांच्याकडून 440 किलोचा अंमली पदार्थ जप्त।